तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यूट्यूब गो ॲप्लिकेशनच्या बद्दल. तर चला बघूया. हॅलो फ्रेंड्स, मी गौरव, तुम्ही बघत आहात टेक इन मराठी यूट्यूब चॅनल. तर फर्स्ट मी ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, किंवा तुम्ही सिम्पली गुगल प्ले स्टोअरमध्ये सर्च करायचं आहे यूट्यूब गो. त्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन दिसेल. खूप सारे डाउनलोड्स नाही आहे याला अजूनपर्यंत, कारण की बीटा व्हर्जनमध्ये आता अवेलेबल झालेलं आहे. तर याची जी टॅगलाईन आहे तुम्हाला माहिती असेल, मजे उडाव डेटा नाही, अशी याची टॅगलाईन आहे. आता आपण बघूया हे कसं आहे ॲप्लिकेशन. तर याचे काही हायलाइट्स फीचर आपल्याला या ठिकाणी दिले आहे, आपण ते बघून घेऊया. तर मी या ठिकाणी या हायलाइट्स फीचरला क्लिक केलं आणि न्यू व्हिडिओज टू वॉच अँड डाउनलोड डिरेक्टली, त्याच्यात तुम्ही बघू बी शकतात आणि डाउनलोड पण करू शकतात. त्यानंतर याच्यात दिलेलं आहे डाउनलोड व्हिडिओ व्हाईल कंट्रोलिंग डाटा. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इमेजमध्ये बेसिक क्वालिटी आणि स्टँडर्ड क्वालिटी दोन क्वालिटी दिलेल्या आहेत. तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही त्याला डाउनलोड करायचं आहे व्हिडिओला. त्यानंतर त्याच्यामध्ये दिलं आहे ऑल युअर फेवरेट इन वन प्लेस, म्हणजे तुमचं डाउनलोड केलेला डाटा तुम्ही एकाच ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर याच्याने तुम्ही ते डाउनलोड केलेले व्हिडिओ डायरेक्टली शेअरसुद्धा करू शकता तुमच्या फ्रेंडला. हे थोडं मला नवीन फीचर वाटतं आहे याच्यामध्ये, डाउनलोड केलेले व्हिडिओ सेंड करणं. ते आपण बघूया पुढेच. आणि डाउनलोड वगैरे असं खूप सारे फीचर आहेत, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये बघू पण शकतात लोअर क्वालिटी आणि हायर क्वालिटीमध्ये. तर आपण याला तर सिम्पली इन्स्टॉल करून घेऊया आपल्या मोबाईलमध्ये. तर हे जे ॲप्लिकेशन आहे फक्त 6 MBचं आहे, त्याच्यामुळे हे लवकरात लवकर डाउनलोड होलं जात आहे. तर हे डाउनलोड झालं, आपण याला ओपन करून घेऊया. तर मी सिम्पली या ठिकाणी ओपनला क्लिक केलं आणि या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. मी सिलेक्ट करतो या ठिकाणी इंग्लिश. आणि या ठिकाणून तुम्हाला सांगते डिस्कवर व्हिडिओज, नंतर नेक्स्ट सेव्ह व्हिडिओज. नंतर तुमचा या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. तर मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घेतो. नेक्स्ट. तर तुमच्या ह्या गुगल अकाउंटला लिंक होईल हे. तर या ठिकाणी नेक्स्ट आणि व्हेरीफाय नाव. तर या ठिकाणी स्टार्टला आपण क्लिक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे जे यूट्यूब गो ॲप्लिकेशन आहे हे स्टार्ट झालेलं आहे. आता जस्ट मी तुम्हाला काही करून दाखवतो. या ठिकाणी आपण व्हिडिओ बघूया याच्यामध्ये आपण. तर हे सिम्पली यूट्यूबचंच आहे. या ठिकाणी सिम्पली तुम्हाला ट्रेंड वगैरेचे किंवा तुमची जी सर्च हिस्ट्री आहे त्याच्यावरनं तुम्हाला याच्यावर इथं दिसेल. आणि मी ते सिम्पली इथं सर्च करतो, की जसं की मी सर्च केलं या ठिकाणी सिम्पली आपण याला क्लिक केलं आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात या ठिकाणी तुम्हाला हे वरती प्रिव्ह्यू दाखवत आहे. इथून प्ले आणि सेव्हचं ऑप्शन आलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता बेस्ट क्वालिटी आणि स्टँडर्ड क्वालिटी. बेस्ट क्वालिटी जी आहे ती KB दाखवते तुम्हाला 891 KB, आणि स्टँडर्ड क्वालिटी आहे 6.9 MB. तर तुम्हाला इथं बेसिक क्वालिटी मी करून दाखवतो एक्झाम्पलसाठी. आणि हे प्रिव्ह्यू जे दाखवत आहे ते खूप म्हणजे छान आहे, कारण की काही केसला असं होतं की थंबनेल वेगळा असतो आणि मध्ये व्हिडिओज दुसरं कोणतं असतं. तर ते फक्त व्ह्यूज घेण्यासाठी करतात काही जण. तर आपण बघूया नंतर. तर आपण याला तर सेव्ह करून घेऊया. सेव्हला मी क्लिक केलं आणि आता हे सेव्ह होतं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर हे सेव्ह झालेलं आहे आणि मी सिम्पलीला टॅप करतो आणि हे प्ले होतं आहे आता. ओके. तर आता आपण याला सेंड कसं करू शकता, याचा मेन फीचर आपण बघितलं तर याला सेंड कसं करू शकता. तर माझ्याकडे जो सेकंड मोबाईल आहे मी त्याला आता ओपन करतो. त्याच्यामध्ये सेम ॲप्लिकेशन मी इन्स्टॉल केलेलं आहे आणि ते बघूया आपण आता. तर आता मला सेंड करायचं आहे माझ्या ह्या मोबाईलमध्ये. तर मी सिम्पली या ठिकाणी सेंड बटनला क्लिक करेन. ओके, सेंड. आणि या ठिकाणी तुम्हाला कुठला व्हिडिओ सेंड करायचा त्याला क्लिक करायचं. मी याला सेंड करतो पहिल्याच व्हिडिओला. तर हे जे आहे माझं लोकल हॉटस्पॉट या ठिकाणी तयार करतं आहे. हे हॉटस्पॉटने सेंड करतं. हे खूप चांगली पद्धत आहे, म्हणजे तुमच्या मित्राने काही व्हिडिओ ऑफलाईन केले असेल तुम्ही त्याच्याकडनं घेऊ शकतात. नंतर या ठिकाणी हे करतं आहे. ओके. तर आता हॉटस्पॉट तयार झालेला आहे आणि मला इथं नोटिफिकेशन आता येईलच. ओके, तर आलेलं आहे. तर आपण सेकंड मोबाईलमध्ये या रिसीव बटनला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता तिथं हे कनेक्ट करतं आहे. या ठिकाणी जो माझा मोबाईलचं नाव आलं आहे मी या ठिकाणी सिम्पली क्लिक करतो आणि हे कनेक्ट करतं आहे. ओके. तर या ठिकाणी हा जो कनेक्शन कोड आला आहे आपण त्याला सिम्पली माझा मोबाईलमध्ये क्लिक केला आणि हे व्हिडिओ सेंड होत आहे. तर हे व्हिडिओ सेंड होऊन गेलेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही हे ॲप्लिकेशन वापरू शकतात. खूप छान ॲप्लिकेशन आहे, लो डाटा यूज होतो आणि हे खूप चांगलं ॲप्लिकेशन आहे. फ्युचरमध्ये याच्यामध्ये थोडे इम्प्रूव्हमेंट होतील. आता हे बीटा व्हर्जनमध्ये अवेलेबल आहे, तर तुम्ही याला ट्राय करू शकतात. तर धन्यवाद. ही व्हिडिओबद्दल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. धन्यवाद.